आणि आता बातमी आहे नाशिकमधून। इगतपुरी मधल्या भावली धबधब्यावरती एक कुटुंब पर्यटनासाठी गेला आणि तिथे त्यांना जो अनुभव आलाय ना, त्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून नाशिकचे पोलीस स्वतःचं कौतुक करून घेत होते। मात्र त्याच बालेकिल्ल्याला गुन्हेगारांनी पुन्हा भगदाड पाडलं। काय घडलं बघूयात। कायदा सुव्यवस्थेची निघालेली ही धिंड बिहारच्या कोणत्या शहरातली नाही, तर आपल्या नाशिकच्या इगतपुरीतली आहे। आरोपींकडून नाशिक जिल्हा आणि कायद्याचा बालेकिल्ला म्हणून घेणाऱ्या पोलिसांच्याच खाकीची गुंडांनी वरात काढली आहे। हल्ला करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर ना पोलिसांचा धाक दिसतोय आणि नाही कारवाईची भीती। नाशिकच्या इगतपुरी मधल्या भावली धबधबा परिसरात एक कुटुंब पर्यटनासाठी आलं होतं। त्यावेळी कपडे चेंजसाठी गेलेल्या महिलेबद्दल स्थानिक भागातल्या 2 जणांनी कमेंट पास केली। महिलेचा दीर आणि पतीनं याबद्दल जाब विचारला। त्याचा राग आला, त्यामुळे टोळक्यानं मिळून कुटुंबियांच्या गाडीचा पाठलाग करत गाडीवर लोखंडी रॉडनं हल्ला केला। पूर्ण व्हिडिओ काढ, माझं पण गाडीचं काढ। हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली। पोलिसांनी या प्रकरणी 9 संशयितांना अटक केली आहे। मी चेंज करायला गेलो, मला थंडी भरून आली आणि माझे दीर आणि हे पाठीमागून येत होते। तर तो ब्रिज आहे ना, तो भावली धरणाच्या इथला, तिथं 2 जण 2 व्हीलरवर उभे होते। तर मी अशी वरतून आपली गेले नॉर्मली त्यांच्याकडं, मग त्याच्या बाजूने चालले होते। तर त्यांनी शिट्टी वाजवली, तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर। तर मी तिकडे जाऊन त्यांना 1-2 शिवी दिली की काय म्हटलं, तुम्ही लेडीजला हे काय करता, पब्लिक प्लेस आहे म्हटलं, तुम्हाला शोभतं काय। तर असा एवढा विषय झाला। त्याच्यानंतर तो मला परत काहीतरी बोलला, तर तरी मी थोडं इग्नोर मारलं। तर ह्यांनी ऐकलं की हिचं काहीतरी चालू आहे त्याच्याबरोबर। मग हे आणि माझे दीर मागणं आले, अरे म्हणे येड्या तुला कळतं का, काय तू करतो म्हणे, लेडीज आहे असं तसं। त्यांनी त्याच्या डोक्यात तसं मारलं, तर तो घाबरून तिथून पळून गेला। त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जी हे होती गाडी व्हाईट कलरची, तिथं ते काही सामान विकत होते, तिथं 8-10 मुलं उभे होते। तर त्यांचा इगो हर्ट झाला की आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय। आरोपींनी जेव्हा कुटुंबियांच्या गाडीचा पाठलाग केला, तेव्हा गाडीत महिलांसह लहान मुलंही होती। असे सारे प्रकार महाराष्ट्रात दिवसाढवळ्या घडू लागलेत। काहीच दिवसांपूर्वी लहान मोठे रील स्टार पकडून नाशिक पोलीस स्वतःची पाठ थोपटून घेत होते। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून मोहीम राबवत होते। त्याच कायद्याच्या बालेकिल्ल्याला या हल्ल्यानं मोठं भगदाड पडलंय। चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।